नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी डॉक्टर विजय गणबोटे या आरोग्यधारा कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, 16 ऑक्टोबर अर्थात जागतिक भूल दिन आणि या जागतिक भूल दिनानिमित्त अहमदनगर भूलतज्ञ संघटनेमार्फत जनजागृतीसाठीचे विविध उपक्रम राबवले जातात. त्या अंतर्गत नभो आणि मुलाखतीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर डॉक्टर विनोद खर्डे आणि डॉक्टर सचिन उदमले. धन्यवाद. धन्यवाद. तर खर्डे सर, आपण थोडक्यात आपला परिचय करून द्या. मी डॉक्टर विनोद खर्डे. माझं MBBS आणि PGचं शिक्षण हे प्रवरा रुरल मेडिकल कॉलेजमध्ये झालं आहे. मी 2002ला पोस्ट ग्रॅज्युएशन सुटून मी 2016पर्यंत प्रवरा रुरल हॉस्पिटल येथेच कार्यरत होतो, ॲनेस्थेशॉलॉजिस्ट आणि ICU इन्चार्ज म्हणून. त्यानंतर 2016मध्ये मी आनंद ऋषी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर येथे आजपर्यंत कार्यरत आहे आणि सध्या मी आनंद ऋषी हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. अच्छा. पण आपण तर भूलतज्ञ आहात ना? हो. भूलतज्ञ आणि अतिदक्षता विभाग यांचं नेमकं काय नातं आहे? ॲक्च्युली भूलतज्ञ आणि अतिदक्षता विभाग हे जोडले गेलेले. आपलं ICU मध्ये भूलतज्ञ स्पेशलाइज्ड आपली ट्रेनिंग दिली जाते ICUची, जी आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनमध्येच दिली जाते आणि त्यामध्ये वेगवेगळे जे हे आहे मेकॅनिकल व्हेंटिलेशन ज्याची गरज पडते किंवा मग ट्रेकियल इंट्युबेशनची जिथे गरज पडते तिथे ICUमध्ये पण हे पेशंट जे येतात त्यांना ह्या गोष्टीची गरज असते. त्यामुळं हे चांगल्या प्रकारे भूलतज्ञ हे म्हणून करू शकतो आम्ही. म्हणजे ज्या प्रकारचे कौशल्य तुम्ही भूलतज्ञ म्हणून शिकलेला आहात, तीच कौशल्य तुम्हाला अतिदक्षता विभागात काम करताना देखील कामाला येतात. हो, नक्की. आणि त्यामुळे भूलतज्ञ अतिदक्षता विभागात काम करण्यासाठी एक सक्षम योग्य व्यक्ती आहे. हो. खूप छान डॉक्टर खर्डे सर. डॉक्टर सचिन उदमले, माझा नेमका पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की भूलतज्ञ हे अतिदक्षता विभागात नेमका काय काम करतात, कसं काम करतात आणि ते कसे महत्वाचे आहेत अतिदक्षता सेवेच्या दृष्टीने? नक्कीच. तर मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. तर माझं नाव डॉक्टर सचिन उदमले आणि मी MBBS आणि पुढे भूलशास्त्रामध्ये माझं प्रशिक्षण कंप्लीट केलेलं आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये मी गेले 15 वर्ष नगर या ठिकाणी अतिदक्षता विभागामध्ये इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम पाहतोय. तर जसं आपण आता विचारलं मला की भूलतज्ञ अतिदक्षता विभागामध्ये कसं आपली भूमिका बजावतात, तर याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की ज्या पद्धतीने भूलशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वच जे शास्त्र आहेत, जसं आपण सर्जिकल ब्रँचेस म्हणतो, मेडिसिन म्हणतो किंवा फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, या सर्वच ब्रँचेसचं आम्हाला ज्ञान घ्यावं लागतं. कारण की वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया करताना या सर्व सिस्टीमचा अभ्यास असणं खूप गरजेचं असतं. मग अशा वेळेस ज्या वेळी एखाद्या ICUमध्ये एखादा पेशंट वेगवेगळ्या कारणांमुळे क्रिटिकल झालेला असतो, तर त्यावेळेस नक्कीच आमच्या सर्व हे जे काही आम्ही अभ्यास केलेला आहे त्याचा फायदा होतो. आणि जसं आता कर्डे सरांनी पण म्हटले की व्हेंटिलेटर किंवा जसं आता आपण ऐकलं असेल की कोविड पॅन्डेमिकमध्ये बऱ्याचशा पेशंटचे हे लंग कॅपॅसिटी जी आहे ती खूप कमी झालेली होती, स्कोर खूप वाढलेले असायचे. मग अशा वेळेस ऑक्सिजनचे प्रमाण किती दिलं गेलं पाहिजे किंवा त्या पेशंटला व्हेंटिलेटर किंवा बायपॅप ह्या सगळ्या गोष्टी कधी लावायला हव्यात, तर या सर्व गोष्टींचा फायदा हा डेफिनेटली भूलशास्त्रातले जे काही तज्ज्ञ आहेत तर त्यांचा अतिदक्षता विभागामध्ये होतो. आणि हे करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये जे काही आपल्या मेडिकल फील्डमधले जे लोक आहेत त्यांना देखील याची खूप मोठी अनुभूती आलेली आहे. अच्छा. परंतु आता तुम्ही अतिदक्षता विभागात काम करता, शिक्षण भूलतज्ञचं घेतलेलं आहे, रोल तर समजा आपल्याला सरांनी सांगितलं आहे, पण तुम्हाला या क्षेत्राकडे वळावं असं नेमकं कसं वाटलं? खरं तर याची सुरुवात मला असं वाटतं की मी जेव्हा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन घेत होतो, म्हणजे सर्वांना ज्ञात असेल की जे काही मुंबईवर हल्ला झाला होता कसाबचा, तर त्यावेळेस मी त्या ठिकाणी हे प्रशिक्षण घेत होतो आणि मी जे हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्या हल्ल्यामध्ये जे जखमी झालेले लोक होते तर ते खूप जास्त क्रिटिकल होते, गनशॉट इंजुरीज होत्या. तर अशा वेळेस आमच्या डिपार्टमेंटनी ह्या दोन्ही धुरा ज्या आहेत त्या वाहिल्या होत्या की अशा पद्धतीने जे काही इंज्युअर झालेले होते त्यांच्यावर योग्य ती शस्त्रक्रिया करणं त्यावेळेस गरजेचं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या लोकांना शस्त्रक्रियेनंतर देखील ICUमध्ये भरती व्हावं लागलं आणि अशा वेळेस मॅन पॉवर खूप कमी होती
आणि त्या कालखंडामध्ये आमचे जे काही HOD होत्या, तर त्यांनी आमच्या पण ड्युटी त्या अतिदक्षता विभागामध्ये लावल्या होत्या. अशा वेळेस सेंट्रल लाईन टाकणं किंवा व्हेंटिलेटरवर घेणं, इंटुबेट करणं आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या अॅनेस्थेशिया किंवा भूलशास्त्रामध्ये शिकत असताना खूप आम्ही शिफारसीने आम्ही करत असतो. तर याचा फायदा डेफिनेटली मला तिथे दिसला आणि मग त्या अँगलनीच की आपण हे पुढे जाऊन ह्या क्षेत्रामध्ये आपण काम करावं असं मला त्या क्षणी वाटलं. अच्छा. खर्डे सर, हे अतिदक्षता तज्ज्ञ म्हणून काम करण्यासाठी काही वेगळं शिक्षण घ्यावं लागतं, याची वेगळी डिग्री वगैरे असते का? हो, ॲक्च्युली यामध्ये कसं आहे की एक वर्षाचे किंवा 2 वर्षाचे यामध्ये कोर्सेस आहे, म्हणजे सर्टिफिकेट कोर्सेस आहे, ज्याला आपण IDCCM म्हणतो, म्हणजे इंडियन डिप्लोमा ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन. हे जे 1 वर्षाचे किंवा 2 वर्षाचे जे सर्टिफिकेट कोर्सेस आहे ते भारतामध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहे, म्हणजे तुम्ही ते करू शकतात. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपले जी MUHS युनिव्हर्सिटी जी आहे त्याच्या अंडरसुद्धा मेडिकल कॉलेजेसमध्ये 2 वर्षाचे सर्टिफिकेट कोर्सेस आहे. आता जसं की नगरमध्ये आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये सुद्धा तो सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहे. तर आपण ते पुढे चालून जेव्हा आपलं PG कोर्स पूर्ण होतो त्यानंतर आपण तो कोर्स करू शकतो. तर यामध्ये त्याचा आपल्याला अनुभव मिळतो. अच्छा, म्हणजे भूलशास्त्राचं तुमचं शिक्षण झाल्याच्या नंतर हो. पुन्हा याचं वेगळं प्रशिक्षण हो, घ्यावं? 1 किंवा 2 वर्षाचा तो सर्टिफिकेट कोर्स असतो, तो आपल्याला करायला लागतो. सचिन सर, अतिदक्षताचं काम हे मुळातच अत्यंत तातडीची सेवा असते, तातडीचं काम असतं. मग इमर्जन्सी सिच्युएशन्स आणि लाईफ सेव्हिंग सिच्युएशन्स ज्या असतात यामध्ये भूलतज्ञाचा नेमका रोल कसा असतो? नक्कीच. आता जसं मी मगाशी म्हणालो की समजा आता क्रिटिकल केअरमध्ये आम्ही काम करत असताना कॅज्युलिटीमध्ये जेव्हा कुठले रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असतो किंवा इवन हार्ट अटॅकचे जे पेशंट असतात, तर अशा पेशंटला किंवा पॉइझनिंगचे काही केसेस असतात, तर अशा पेशंटला तातडीने काही निर्णय घेणं खूप गरजेचं असतं. जसं की त्या पेशंटचा CT स्कॅन करून घेणं, त्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे का, त्यांचे एअरवे सिक्युअर करायचं का नाही. तर या सर्व गोष्टींसाठी त्या ठिकाणी भूलतज्ञाची खूप मोठी मदत होते. ज्या पेशंटला खरंच गरजेचं व्हेंटिलेशन सुरुवातीला गरजेचं आहे, तर अशा पेशंटला आम्ही खूप चांगल्या आमचे जे काही प्रशिक्षण झालेलं असतं त्या माध्यमातून आम्ही त्या पेशंटला व्हेंटिलेटरवर घेऊन पुढील आम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट चालू करतो. आणि नक्कीच गेल्या काही वर्षांमध्ये भूलशास्त्रामधलेच जे लोक आहेत की ते अतिदक्षता विभागात काम करत आहेत, त्यांच्या ह्या काम करण्यामुळे खूप जास्त फायदा क्रिटिकल पेशंटला नक्कीच झालेला आहे आणि त्याचे डाटा पण उपलब्ध आहे. तर डेफिनेटली भूलशास्त्र तज्ज्ञ आता ह्या अतिदक्षता विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. खरडे सर, जसं आपल्या दोघांच्या बोलण्यामध्ये आलं की व्हेंटिलेशन जे असतं किंवा व्हेंटिलेटर वापर करणे रुग्णांच्यासाठी हो. अतिदक्षता विभागात केला जातो, परंतु याबद्दल लोकांच्या मनात बऱ्याचशा शंका, कुशंका आणि गैरसमज असतात. व्हेंटिलेटरबद्दल लोकांच्या मनात एक भीती असते की रुग्ण एकदा व्हेंटिलेटरवरती गेला की तो वाचण्याची शक्यता कमी होते, किंवा कधी कधी असेही गैरसमज ऐकायला मिळतात की अशी चर्चा होते लोकांमध्ये की रुग्ण ऑलरेडी दगावला आहे, परंतु मुद्दाम फक्त व्हेंटिलेटरवरती ठेवून त्याला काही दिवस एक्स्ट्रा बिलासाठी ठेवला, असे लोकांमध्ये प्रवाद आहेत असे. तर हा नेमका गैरसमज दूर व्हावा या दृष्टीने आपण काय माहिती नाही, व्हेंटिलेटर नेमकं कसं वापरलं जातं, का आणि कधी वापरलं जातं, किंवा याबद्दल काही तुम्ही जर आणखी माहिती दिली तर आमच्या श्रोत्यांचा याबद्दलचा जो गैरसमज आहे तो दूर होण्यास नक्की मदत होईल. ॲक्च्युली कसं असतं की पेशंट जेव्हा ICU मध्ये ॲडमिट होतो वेगवेगळ्या कारणाने, तर आपण सर्वात पहिलं म्हणजे पेशंटला इव्हॅल्युएट करतो आणि डायग्नोसिस करतो, म्हणजे पेशंटला कुठला आजार आहे वगैरे आपण ते पहिलं बघतो. आणि ज्यावेळी पेशंटला गरज पडते व्हेंटिलेटरची, म्हणजे पेशंटला बऱ्याच वेळी समजा रेस्पिरेटरी अरेस्टमध्ये असतो किंवा कार्डियाक अरेस्टमध्ये पण पेशंट येऊ शकतो, तर त्यावेळी नक्कीच आपल्याला पेशंटला व्हेंटिलेटरवर घेण्याची गरज पडते. तर अशा वेळी आपण ह्याबद्दल पेशंटच्या नातेवाईकांना सुद्धा काउन्सिलिंग करतच असतो. पण त्याच वेळी पेशंटला आणि बऱ्याच वेळी समजा पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आपण ज्याला म्हणतो की ऑपरेशन नंतर सुद्धा जे मोठमोठे ऑपरेशन्स होतात त्यानंतर सुद्धा व्हेंटिलेटर किंवा ICUची पेशंटला गरज पडते. तर अशा वेळी सुद्धा आपल्याला ICU मध्ये पेशंट ठेवायला लागतो. मग व्हेंटिलेटरवर जेव्हा आपण पेशंटला ठेवतो तर त्यावेळी आपल्याला सर्व काही व्हायटल मॉनिटरिंग वगैरे करायला लागते पेशंटला. ती जी की नाही सेंट्रल मॉनिटरिंगने आपण ती करतो, ICU मध्ये असते ती. तर
पेशंटच्या नातेवाईकांना जर आपण दररोज ही काउन्सिलिंग तर आपण करतच असतो, पण गैरसमज जो आहे तो दूर करण्यासाठी आपण कसं आहे की जी मॉनिटरिंग सिस्टीम असते आपल्याकडे, सपोज आपण ECG वगैरे कंटिन्युअसली मॉनिटर करतो किंवा सॅच्युरेशन मॉनिटरिंग करतो, तर ह्याबद्दल आपण पेशंटच्या रिलेटिव्हजला त्याबद्दल काउन्सिलिंग करतच असतो. त्यामुळं याची जी भीती आहे ती कमी होण्यास मदत होते. नक्कीच खूप मला छान. याविषयी थोडंसं बोलायला आवडेल. जसं की आपण म्हणतो की भूलशास्त्र हे खूप यंग ब्रँच आहे आणि सुरुवातीपासून जर का आपण पाहिलं असेल तर भूलशास्त्रामध्ये खूप सारे बदल होत गेलेत. जसं की सुरुवातीला सर्जन जे आहेत किंवा जे ऑपरेट करणारे डॉक्टर आहेत, तर तेच प्रशिक्षण घ्यायचे की पाठीमध्ये भूल देण्याचं आणि तेच बऱ्याच वेळेस पाठीमध्ये भूल देऊन त्याच्यानंतर स्वतः शस्त्रक्रिया करायची. जशी जशी भूलशास्त्राची ही ब्रँच डेव्हलप होत गेली किंवा मोठी होत गेली आणि भूलशास्त्र तज्ज्ञ उपलब्ध होत गेले, तसं तसं लोकांमध्ये एक ट्रान्झॅक्शन सुरू झालं की नाही, आपल्याला ऑपरेशनसाठी एक स्पेशलाइज डॉक्टर किंवा भूलशास्त्र तज्ज्ञ असणं गरजेचं आहे. आणि त्या रिक्वायरमेंटनुसार ह्या ट्रान्झॅक्शन फेजमध्ये आपण गेले 20-25 वर्ष बघत असाल की आता प्रत्येक इव्हन साधं छोटं डोळ्याचं ऑपरेशन जरी असेल तर त्याला स्टँड बाय म्हणून भूलशास्त्र तज्ज्ञ उपलब्ध आता होतात. तसंच अॅनेस्थेशिया क्रिटिकल केअरमध्ये किंवा अतिदक्षता विभागामध्ये सुरुवातीला खूप जास्त प्रमाणामध्ये प्रशिक्षित डॉक्टर असे नसायचे आणि सुरुवातीचे काही व्हेंटिलेटर्स होते किंवा त्याच्यामध्ये जे काही क्रांती झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये त्याचा देखील फायदा डेफिनेटली अतिदक्षता विभागात जे पेशंट आहेत त्यांना व्हायला सुरुवात झाली. आणि जसं जसं हे गेल्या काही वर्षांमध्ये तज्ज्ञ मंडळी किंवा प्रशिक्षित मंडळी जेव्हा ते पेशंट ट्रीट करतायत तर बरेचसे पेशंट व्हेंटिलेटरवरनं पुन्हा चांगले होऊन घरी जायला जशी जशी सुरुवात झाली तसं तसं लोकांना आता व्हेंटिलेटर, आम्ही आता दररोजच्या दररोज आमच्या कामामध्ये बघतो तर आता लोकांना व्हेंटिलेटरवर पेशंट गेला तर अगोदर जसा ट्रॉमा असायचा की अरे आता आपलं पेशंट काही वाचणार नाही, तसं बिलकुल नाही. आणि कोविड पॅन्डेमिक नंतर तर ह्या परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल घडून आलाय की लोकांनी स्वतः पाहिलेले आहे की ज्यांचे 15-15, 16-16 स्कोर झाले होते, 20-20 स्कोर झालेले होते, व्हेंटिलेटरवर गेले होते पेशंट, परंतु तरी देखील ते चांगले होऊन आज या समाजामध्ये वावरत आहेत. हे पाहिल्यामुळे डेफिनेटली मला असं वाटतं की काही वर्षांमध्ये तो देखील जो गैरसमज लोकांचा आपण जो आता उल्लेख केला तो डेफिनेटली कमी व्हायला मदत होईल. खूपच छान माहिती सर. खर्डे सर, जसं आता आपल्या बोलण्यामध्ये आलं, अतिदक्षता विभागाचा रोल तर महत्त्वाचा असतोच. याचं खूप जास्त महत्त्व आपल्याला जाणवलं ते कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये. हो. तर कोविडमध्ये भूलतज्ञांचा नेमका काय रोल राहिला या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये? ॲक्च्युली कोविडमध्ये कसं झालं की भरपूर हॉस्पिटल्समध्ये कोविडचे जे ICUs होते ते खूप कमी ठिकाणी सुरू होते आणि कोविडमध्ये जे स्कोर पेशंटचे जे स्कोर 10च्या वरती जे गेलेले होते, तर त्यावेळी पेशंटला म्हणजे मेकॅनिकल व्हेंटिलेशन ज्याला आपण व्हेंटिलेटर म्हणतो ती आणि ट्रेकियल इंटुबेशन याची भरपूर जास्त प्रमाणात पेशंटला गरज भासत होती. तर भूलतज्ञ म्हणून किंवा मग ICU फिजिशियन म्हणून किंवा इंटेन्सिव्हिस्ट म्हणून आम्ही लोक जे आहे ते त्या इंटुबेशन किंवा आपण व्हेंटिलेटरी मॅनेजमेंट म्हणतो ते चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ते म्हणजे लवकर पण करू शकतो. तर त्यामुळे त्यामध्ये भूलतज्ञ म्हणून आमचा रोल खूप जास्त चांगला होता. नक्कीच. अजून मला त्यात मी जेव्हा कोविडमध्ये काम करत होतो तर सर्वांनाच सगळ्याच आपल्या श्रोत्यांना आठवत असेल की दुसरी जी वेव्ह होती तर त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवायला सुरुवात झाली होती. आणि मला सांगायला आवडेल की पूर्ण भारतभरामध्ये जे काही भूलशास्त्र तज्ज्ञ किंवा भूलतज्ञ यांना सरकारनेच बऱ्याचशा ठिकाणी अपॉइंट केलं होतं की तुम्ही अशा पेशंटसाठी तुमची सर्व्हिस द्यावी आणि सर्वच भारतभरातील भूलतज्ञांनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये अशा वेगवेगळ्या सेंटरला जाऊन आपली भूमिका बजावलेली होती. तर अशा वेळेस कुठल्या पेशंटला नक्की किती लिटर ऑक्सिजन गरजेचं आहे, त्याचं एक मॅनेजमेंट की किती सॅच्युरेशन मेंटेन करणं पेशंटनी गरजेचं आहे, म्हणजे 2 लिटरच हवं असेल तर 2 लिटरच देण्यात यावं किंवा बायपॅप मशीन जे व्हेंटिलेटरचा एक प्रकार आहे तो कुठल्या पेशंटला लावणं गरजेचं आहे. अशा माध्यमातून आम्ही बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनची जी काही रिक्वायरमेंट होती ही त्याचा अपव्यय होणं आम्ही आमच्या फील्डमधले जे लोक होते ते त्याचा खूप मोठा फायदा झाला आणि ऑक्सिजनचा अपव्यय टाळायला आपल्याला खूप मदत झाली. आणि भारतासारख्या खूप जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी मला असं वाटतं की याचा नक्कीच कुठे ना कुठे फायदा हा भारताला झालेला असणार. निश्चितच, कारण कोविड संपूर्ण काळामध्ये म्हणजे आपल्याला जसं आठवतं
की एक वेळ अशी आली होती की ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झालेली होती आणि आपल्यासारख्या विकसनशील देशामध्ये जेव्हा आपल्याकडे सगळी संसाधनं कमी आहेत, तर अशा ठिकाणी आहे त्या संसाधनांचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करणं हे खूप गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने भूलतज्ञांची भूमिका ही निश्चितच महत्त्वाची ठरलेली आहे. नक्कीच. खूप छान माहिती दिली सर. तर आपण पाहतो की गुंतागुंतीचे आजार असणारे रुग्ण किंवा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतात, त्याच्यासाठी उपचार करणारे वेगळे डॉक्टर असतात, जसं हृदयाचे डॉक्टर वेगळे, मेंदूचे वेगळे, लहान बाळांचे वेगळे वगैरे. आयसीयू मध्ये पण असे काही प्रकार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आयसीयू असतात की सगळेच पेशंट एकाच प्रकारच्या आयसीयू मध्ये उपचार केले जातात? ॲक्च्युली मला हे तुम्ही जे विचारलं आता हे खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण की गेले आता आपण काही वर्षांपासून पाहत आहोत की आपल्याच मेडिकल फील्डमध्ये हे अजून लोकांना ॲक्सेप्टेड नाही आहे की भूलशास्त्रज्ञ अतिदक्षता विभागामध्ये काम करणं का गरजेचं आहे. तर हा मी म्हणेल की एक ट्रान्झॅक्शन फेज आहे. जसं की सर्जन भूल देण्यापासून ते भूलशास्त्रामध्ये भूल देणारे लोकांना बोलवणं गरजेचं आहे एखाद्या शस्त्रक्रियेसाठी. तर ही ट्रान्झॅक्शन फेज आहे डेफिनेटली, आणि पुढे जाऊन हे मला असं वाटतं की शास्त्र असंच प्रगत होत जाणार आहे आणि त्यावेळेस डेफिनेटली वेगवेगळ्या जे काही क्रिटिकल पेशंट असतात, जसं सर्जिकल आयसीयू म्हणून पण एक प्रकार आहे, तर त्या ठिकाणी असे काही किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी ज्या होतात, ज्या क्रिटिकल पेशंट्स ऑपरेट होतात, पण जेवढं शस्त्रक्रिया होणं जितकं त्यावेळेस जे भूलशास्त्र तज्ज्ञांची जी गरज असते, त्याच्यानंतर देखील पुढच्या कालावधीमध्ये देखील त्याच तज्ज्ञांची गरज डेफिनेटली आहे. आणि आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोक स्वतःला प्रशिक्षित करून सहभाग नोंदवत आहेतच. तर डेफिनेटली पुढे जाऊन मला असं वाटतं की हे शास्त्र अजून प्रगत होईल. विनोद सर, विज्ञानामध्ये गेल्या काही वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झाली, तशीच प्रगती वैद्यकीय शास्त्रात देखील झालेली आहे. हो. आपलं जे क्षेत्र आहे आयसीयू केअरचं, या क्षेत्रामध्ये तुम्ही काय काय बदल पाहिलेत? ॲक्च्युली सुरुवातीपासून कसं होतं की अगोदर म्हणजे व्हेंटिलेटरी मॅनेजमेंट वगैरे जे होते किंवा व्हेंटिलेटर्स जे होते ते एवढे म्हणजे चांगल्या प्रकारचे नव्हते, किंवा आत्ताचे जे टेक्निक्स आहे व्हेंटिलेटरचे ते तेव्हा नव्हते. आत्ता जे इक्विपमेंट जे आलेले आहे, मॉडर्न इक्विपमेंट्स आहे, म्हणजे तो टाईमनुसार तो बदल होत गेलेला आहे. आणि आत्ताचे जे आयसीयूज आहे हे जवळजवळ सर्वच आयसीयूज हे सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीमनी इक्विप्ड झालेले आहेत. आणि मला वाटतं पुढे चालून यामध्ये आता जसं इंजिनिअरिंगमध्ये इंटेलिजन्स हे डेव्हलप होत आहे, तर त्याचा सुद्धा काही प्रमाणात वापर होण्यास मदत होईल आयसीयूमध्ये. अच्छा. बऱ्याच वेळा आपण पाहतो, बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा परिस्थिती अशीच असते की अतिदक्षता विभागात असणाऱ्या रुग्णाची प्रकृती गंभीर असते, नातेवाईक अत्यंत तणावात असतात. अशा वेळेस बऱ्याचदा काही गुंतागुंत निर्माण होते किंवा रुग्ण दगावतो, नातेवाईकांची प्रतिक्रिया कधी कधी हिंसक होते वगैरे. हो. तर हे सगळं टाळण्यासाठी अतिदक्षता विभागात काम करणारे डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यामध्ये एक चांगला समन्वय असणं गरजेचं असतं. बरोबर. तर अशा प्रकारचे काही प्रसंग तुम्ही अनुभवलेत का? तुम्ही त्यावर कशी मात केलीत? काही आपले अनुभव तुम्ही सांगाल का? नक्कीच. आता हे खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण की डॉक्टर पेशंट रिलेशनशिप हे जे आपण म्हणतो की याच्यामध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून खूप प्रेशर निर्माण झाल्याची सिच्युएशन आहे. आणि आपण बऱ्याच वेळेस लोकमाध्यमातून पाहतो देखील की डॉक्टर किंवा हॉस्पिटलवर लोक हल्ला करतात. तर याच्यामध्ये सगळ्यात सोपा गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेस पेशंटचे जे काही खराब पेशंट आहेत तर त्यांच्याशी काउन्सिलिंग होणं किंवा त्यांच्याशी योग्य तो संवाद साधणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ते डेफिनेटली करतो. जर एखादा पेशंट आमच्याकडे क्रिटिकल कंडिशनमध्ये आला तर डेली काउन्सिलिंग म्हणून एक आम्ही सेपरेट फॉर्म बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये त्या हॉस्पिटलचे जे काही त्या पेशंटचे जे काही महत्त्वाचे नातेवाईक आहेत तर त्यांना बोलवणं, त्यांना पेशंटबद्दलची माहिती देणं, क्रिटिकल गोष्ट सांगणं, आम्ही काय तयारी करतो किंवा आम्ही काय मॅनेज करतोय किंवा आम्ही पुढे जाऊन कुठले इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत, या सर्व बाबतीमध्ये त्यांच्या सर्व जे काही शंका आहेत तर त्यांचं निरसन डेफिनेटली आम्ही करतो. आणि त्याचा बराचसा म्हणजे मी तर म्हणेल की डेलीच आम्हाला असे बरेचसे अनुभव येतात की एखादा पेशंट क्रिटिकल असतो आणि आल्यानंतर लोक खूप हायपर असतात, त्यांना पेशंटच्या बाबतीमध्ये खूप काळजी असते. आणि अशा वेळेस फक्त आमचे पाच बोल हे त्यांच्यासाठी काफी असतात की आपला पेशंट एक सेफ हँडमध्ये आहे किंवा एका चांगल्या इक्विप्ड आयसीयूमध्ये आहे की ज्या ठिकाणी चांगले प्रशिक्षित डॉक्टर आहेत. आणि एवढं जरी असेल तरी त्यांचा ॲक्सेप्टन्स हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता डेफिनेटली दिसून येतो.
खूप छान. सर, हा कार्यक्रम जो आहे आपला, हा जागतिक भूल दिनानिमित्त आपण करत आहोत. तर या जागतिक भूल दिनानिमित्त माझं आपण दोघांनाही असं आव्हान आहे की आमच्या श्रोत्यांना आपण काय संदेश द्याल? विनोद सर आपण पहिला आणि सचिन सर आपण नंतर द्यावा. ॲक्च्युली कसं आहे की ICU नंतर दुःख सामान्य आहे. तर आणि ते निघून जाईल. ॲक्च्युली कधी ना कधी ते थोडं निघून जातं. तर सकारात्मक भूमिका किंवा तुम्ही सकारात्मक होणे आणि पुढे पुढे चालून म्हणजे पुढे चाला त्यामधनं. जे दुःख आहे आपल्याला ते घेऊन आपण पुढे चालून जर गेलं, तर अडथळे पण येतच असतात यामध्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं यामध्ये खूप गरजेचं आहे. कारण त्यातून बाहेर पडणं हेही महत्त्वाचं असतं आणि पुन्हा प्राप्ती म्हणजे आपलं जे पेशंट आहे ते पुन्हा नॉर्मल होणं आपल्यासाठी अपेक्षित असतं. पण त्यासाठी आपल्याला वेळ देणं गरजेचं असतं. म्हणजे आपलाही वेळ आणि डॉक्टरांनाही वेळ देणं त्यामध्ये गरजेचं असतं. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण हे करून मग त्यानुसार निर्णय घ्यायचा असतो. नक्कीच. आणि हे जे काही वर्ल्ड अॅनेस्थेशिया डे निमित्त आज आपण या ठिकाणी चर्चेला आम्हाला बोलवलं त्याबद्दल पहिले तर तुमचे खूप आभार. आणि मला निश्चितच श्रोत्यांना हा संदेश द्यायला आवडेल की आज जे काही समजा नगर सारखे शहर आहेत या ठिकाणी खूप चांगले इक्विप्ड ICU डेव्हलप झालेले आहेत किंवा आहेत आपल्या सुविधासाठी आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर देखील आहेत. तर डेफिनेटली आपण तिथे जाऊन ICU मध्ये नक्की आपण विचारावं की आपला जो पेशंट आहे तो कोणाच्या अंडर काम किंवा अंडर ट्रीटमेंट घेत आहे. त्या ठिकाणी भूलशास्त्र तज्ज्ञ आहेत का? ICU मॅनेज करण्यासाठी कुठले तज्ज्ञ उपलब्ध आहेत? आणि हा आपला सर्वस्वी हक्क देखील असतो आणि तो डेफिनेटली श्रोत्यांनी पाहावा आणि आपला पेशंट सेफ हँडमध्ये आहे असं पाहिल्यानंतर शेवटी कसं आहे की कुठलाही आजार त्याची जी प्रोसेस असते याला थांबवण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठीच सर्व तिथले डॉक्टर किंवा तिथले जे काही स्टाफ वगैरे आहे प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या त्या कार्याला प्रत्येक वेळेसच यश येईल असं नाही. तर तिथली परिस्थिती आपल्या पेशंटची परिस्थिती ही डेफिनेटली आपण त्या डॉक्टरांशी संवाद साधून आपली माहिती घेऊन खरी परिस्थिती पाहून घेणं खूप गरजेचं आहे असं मला डेफिनेटली वाटतं. आणि दुसरं मला असं देखील वाटतं की जसं भूलशास्त्रचा हा जागतिक वर्ल्ड अॅनेस्थेशिया डे म्हणून आपण साजरा करतो. तर अशा ह्या भूलशास्त्र जो डेव्हलप होत चाललेला आहे तर डेफिनेटली येणाऱ्या काळामध्ये मला पाहायला आवडेल की जसं मेडिकल फील्डमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत जसं की आपण म्हणतो ENT, ऑफ्थॅल आणि MBBSच्या वेळेमध्येच असे ऑर्थो हे सेपरेट सर्जिकल ब्रँचेस 4-5 असे ब्रँचेस आहेत. तर मला डेफिनेटली येणाऱ्या काळामध्ये हे पाहायला आवडेल की MBBS मध्ये देखील अॅनेस्थेशियाची एक सेपरेट ब्रँच असेल आणि सेपरेट एक्झाम होईल आणि मला वाटतं ती येणाऱ्या काळाची खूप मोठी गरज आहे. धन्यवाद. खूप छान सर. श्रोतेहो, दोनही डॉक्टरांनी आपल्याला अत्यंत महत्त्वाची आणि बहुमूल्य माहिती दिलेली आहे. सर, आपण आपला वेळात वेळ काढून आपण आलात या कार्यक्रमासाठी आणि एक माहिती दिलीत आमच्या श्रोत्यांना, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.